आजची रेसिपी असणार आहे तांदूळ व मिश्र डाळींचे अप्पे। अगदी पारंपरिक पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। त्याचबरोबर आज आपण ह्यामध्ये इनो, सोडा किंवा पोहे कशाचाही वापर न करता पण तितकेच जाळीदार आणि छान कुरकुरीत असे अप्पे कसे करायचे ते बघणार आहोत। अप्पे म्हटलं की त्यासोबत चटणीही आली, तर त्यासाठी आज आपण अगदी झटपट अशी चटणीची रेसिपी सुद्धा बघणार आहोत। अप्पे करत असताना आपण काही चुका करतो ज्यामुळे आपले अप्पे एकदम कडक बनतात किंवा घशामध्ये अगदी ते अडकल्यासारखे होतात। तुमच्यासोबत सुद्धा असं होत असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। नमस्कार, मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। पारंपरिक अप्पे म्हटलं की सगळ्यात पहिलं आपल्याला डाळ तांदूळ हे भिजत टाकावं लागतं। तर त्यासाठी इथं मी 2 वाटी असे जाडे तांदूळ घेतली आहे। तुम्ही रेशनिंगचे सुद्धा तांदूळ वापरू शकता किंवा कुठलाही तुम्ही कोलम किंवा सोना मसूर तांदूळ सुद्धा इथं वापरू शकता। तर तांदळाचं प्रमाण इथं मी 2 वाटी घेतलेलं आहे। कुठल्याही एकाच वाटीचं किंवा कपचं प्रमाण तुम्ही फिक्स ठेवायचं। त्यानंतर यामध्ये 1 वाटी उडदाची डाळ टाकून घ्यायची। तसंच मी इथं अर्धी वाटी अशी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि अर्धीच वाटी इथं आपण मुगाची डाळ घ्यायची। त्यानंतर यामध्ये मी टाकती आहे अगदी पाव चमचा असे मेथीचे दाणे। मेथीचे दाणे घातल्यामुळं ते एक नॅचरल ईस्ट म्हणून काम करतं, ज्यामुळं आपले अप्पे छान हलके आणि जाळीदार बनतात। आता हे सगळं आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर ह्यामध्ये आपण पाणी घालून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ हे डाळ तांदूळ धुवून घ्यायचं आहे। तांदळाला आणि उडदाच्या डाळीला बऱ्याच प्रमाणामध्ये पावडर असते, म्हणून शक्यतो 3 ते 4 पाण्याने स्वच्छ हे सगळं धुवून घ्यायचं। धुवून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये हे डाळ तांदूळ छान भिजतील किंवा बुडतील एवढं आपण पाणी यामध्ये टाकायचं आहे। आता हे भिजवून घेतलेले डाळ तांदूळ आपण 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवायचे। 4 ते 5 तास डाळ तांदूळ छान असे भिजल्याच्या नंतर ह्याची आपण मिक्सरमधनं एकदम बारीक फाईन अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे। आणि जर का पाण्याची गरज वाटलीच तर आपण हेच पाणी वापरायचं आहे डाळ वाटण्यासाठी। तर मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपण हे डाळ तांदूळ काढून घ्यायचं आणि ह्यामधलंच पळीभर असं पाणी मी हे डाळींवर टाकून घेते आणि मिक्सरमधनं एकदम छान याची बारीक अशी पेस्ट वाटून घेणार आहे। तर इथं मी मिक्सरमधनं ह्याची एकदम बारीक अशी पेस्ट ही वाटून घेतलेली आहे। तुम्ही ते बघू शकता, जसं आपण इडली डोस्यासाठी मिश्रण करतो अगदी त्याच पद्धतीने हे मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे। आता हे सगळं मिश्रण किंवा हे पीठ आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। ज्याप्रमाणे आपण सुरुवातीला ही डाळ वाटून घेतली त्याच पद्धतीने उरलेले डाळ तांदूळ सुद्धा इथं वाटून मी घेतलेले आहेत। तर ते सुद्धा आपण त्या भांड्यामध्ये काढून घेतले। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं अर्धा वाटी पाणी घालून घेतलं आणि ते पाणी सुद्धा आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचं। आता हे पीठ आपण 5 ते 7 मिनिटांसाठी व्यवस्थित फेटून घ्यायचं। अशा प्रकारे फेटल्यामुळे त्याच्यामध्ये एअर तयार होते आणि अप्पे छान हलके तयार होतात। तर इथं असं हे पीठ मी छान फेसून घेतलं। त्यानंतर ह्यावरती झाकण लावून आपण हे पीठ 10 ते 12 तासांसाठी आंबट ठेवायचं आहे किंवा फर्मेंट करून घ्यायचं आहे। तसं तर आपण ह्या पिठाचे लगेचच अप्पे बनवायला घेऊ शकतो, पण ते अप्पे छान हलके आणि जाळीदार तयार होत नाहीत। दुसऱ्या दिवशी छान सकाळ झालेली आहे। तर इथं असं आपण हे पीठ बघू शकता, किती छान ते फुललेलं आहे। अगदी डब्याच्या बाहेर हे पीठ येते, पण काही हरकत नाही आहे। व्यवस्थित छान जाळी अशी आलेली आहे पिठाला आणि ह्यामुळंच आपले अप्पेसुद्धा छान हलके तयार होतील। आणि ज्यावेळेस अशा प्रकारचं पीठ छान फुलतं त्यापासूनचे अप्पे बिलकुल घशामध्ये अडकल्यासारखे होत नाहीत किंवा कडक होत नाहीत आणि पचायलासुद्धा अप्पे हलके होतात। आता हे डब्याला लागलेलं सगळं पीठ मी व्यवस्थित एकत्र करून घेते। आता या पिठामध्ये मी टाकून घेते आहे
1.5 चमचा अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट, तुम्ही हवं तर अद्रक लसूणची पेस्ट आणि मिरचीसुद्धा कापून घालू शकता. त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे असे छान बारीक चिरून घालायचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही आणखीन ह्याच्यामध्ये भाज्या घालू शकता. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. ह्यामध्ये मी 1/2 चमचा असं जिरं टाकून घेतलं. आता हे सगळं साहित्य आपण एकत्र छान असं मिसळून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढे आप्पे बनवायचेत तितकंच पीठ तुम्ही दुसऱ्या एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेऊ शकता आणि तेवढ्याच पिठामध्ये फक्त तुम्ही भाज्या किंवा कांदा कोथिंबीर हे घालून घेऊ शकता. पण आज मी या संपूर्ण पिठाचे आप्पे बनवून घेणार आहे. तर छान असं हे पीठ मिसळून घेतल्याच्या नंतर यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि परत एकदा हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं. तर इथं असं हे आपलं आप्प्यासाठीचं पीठ तयार झालेलं आहे. आता आप्प्यांसोबत खाण्यासाठी आज आपण एक चटणी बघणार आहोत. चटणी बनवण्यासाठी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1/2 कप असे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. अर्धा कप सुक्कं खोबरं, तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर करू शकता. अर्धा इंच अद्रक आणि फक्त इथं मी 2 अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही हवं तर लसूण नाही घातलं तरी चालणार आहे. त्यानंतर 1/2 चमचा जिरं घालून घ्यायचं. आता ह्यामध्ये आपण मिरची घालून घ्यायची. तर इथं मी 2 अशा हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. एक छोटा तुकडा इथं असा आपण चिंचेचा घालायचा. तुम्ही चिंच नसेल तर लिंबूसुद्धा पिळून वापरू शकता. त्यानंतर ह्यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुम्ही इथं हवं थोडीशी साखरसुद्धा वापर करू शकता आणि गरजेनुसार पाणी घालून हे जे मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची. चटणीला फोडणी देण्यासाठी तर फोडणी पात्रामध्ये मी 2 ते 3 चमचाचं तेल गरम करून घेते. तेल मस्त कडकडीत गरम झाल्याच्या नंतर ह्यामध्ये 1/2 चमचा उडदाची डाळ टाकायची. 1/2 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आणि 1 ते 2 इथं मी लाल सुक्या मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्ही फोडणीमध्ये कढीपत्तासुद्धा वापरा. माझ्याकडे आज नाही आहे म्हणून मी इथं कढीपत्त्याचा वापर केलेला नाही आहे. आणि अशी तयार फोडणी आपण बनवून घेतलेल्या चटणीवरती घालून घ्यायची. तर इथं अशी आपली अगदी साधी सोपी अशी चटणी तयार झालेली आहे. तसं तर तुम्ही आप्पे हे कुठल्याही सॉस बरोबर किंवा दुसऱ्या कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता. पण जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच या चटणीची रेसिपी फॉलो करा. त्यानंतर आता आपण आप्पे करायला घेऊ. आप्पे करण्यासाठी आप्पे पात्र हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं. त्यावरती छान असं तेल पसरून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये आपण आप्प्यांचं पीठ टाकून घेऊ. तर पीठ घालत असताना शेजारच्या खाचांमधनं घालायचं, कारण का शेजारी आज थोडीशी कमी लागते आप्प्यांना. आणि त्यानंतर शेवटी आपण हे मधले 3 खाचे भरून घ्यायचे. इथं आप्पे करण्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम ते लोवर ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती जर आप्पे केले तर पटकन ते करपतील, पण आतून हे आप्पे कच्चेच राहतील आणि छान त्याला जाळीसुद्धा पडणार नाही. आता आप्प्यांवरती झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटांसाठी आपण हे आप्पे छान असे शिजवून घ्यायचे आहेत. 5 मिनिटं झाल्याच्या नंतर इथून बघू शकता किती मस्त असे आप्पे झालेले आहेत. बिलकुलही ते पॅनला किंवा आप्पे पात्राला चिटकत नाही आहेत. अगदी सहज ते निघून येत आहेत. सुरुवातीला तेल थोडंसं जास्त लागतं, पण जसं आपण पुढे आप्पे करत जाऊ तसं तेलाचं प्रमाण हे कमी लागतं. सगळे आप्पे उलटून घेतल्याच्या नंतर त्यावर परत आपण थोडंसं तेल असं टाकून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आप्पे छान सोनेरी शेकून घ्यायचे. तर इथं असे हे पौष्टिक असे तांदूळ व मिश्र डाळींचे आप्पे तयार झालेले आहेत. कमी तेलकट, वरून छान कुरकुरीत, पण आतून मस्त जाळीदार मौसूद असे हे आप्पे तयार होतात. तुम्ही ते बघू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे आप्प्यांना. छान हलके असे हे आप्पे तयार होतात. तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा. थँक्यू.